शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे पुण्यामध्ये शिवसेना आता राहिली का असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे। भाजपमध्ये मेगाभरती सतत चालू आहे। आता आपण शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत आहोत ज्यांच्यावरती पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आहे। आज तुमचे दोन शिलेदार की ज्यांना शिवसेनेनं मोठं केलं, पृथ्वीराज सुतार असतील, संजय भोसले असतील, हे भाजपमध्ये गेलेत। त्याचं सगळं खापर जे आहे ते त्यांनी येरवड्यामध्ये जागा वाटपामध्ये सेना कुठेही नाही, सेनेला या ह्याच्यात जागा मिळत नाहीत असं फोडलंय आणि त्यांनी तिकडे नवीन घरोबा जो आहे तो केलेला आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर। एक कारण शोधायची कामं आहेत, फक्त जाणार होते त्यांना कारणं पाहिजेत। त्यामुळे मला वाटतं की त्यांनी आता अजून जागा वाटप झालंच नाही। ज्या विषयावरती मग तुम्हाला जे एवढं वाटत होतं ना, तर मी तुम्हाला माझे मेसेज दाखवतो की त्याच्यामध्ये जागा वाटपामध्ये या दोन्ही शहराध्यक्ष सांगतील की पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले या दोघांची नावं जागा वाटपामध्ये होती। मग या दोघांची नावं जर जागा वाटपामध्ये होती तर मग तुम्ही त्या मिटिंगला का नाही आलात? मी कालच्याला आम्ही तिघांनी एक मिटिंग घेतली होती की त्या मिटिंगलासुद्धा संजय भोसले, पृथ्वीराज सुतारांना आमंत्रण होतं की जर आपल्याला पुणे शहरामधल्या काही जागा प्रामुख्याने मागायच्या असतील, प्रभावीपणे त्याच्यावरती जर बोलायचं असेल तर पृथ्वीराज सुतारांनी कोथरूडच्या बाबतीत सांगावं, संजय भोसलेंनी वडगाव शहरीच्या बाबतीत सांगावं, आम्ही स्वतः हडपसरच्या बाबतीमध्ये सांगायला, शहराध्यक्ष दोन्ही शहराध्यक्ष कोथरूड असेल किंवा कसबा असेल याच्या बाबतीमध्ये ते बोलतील असं ठरलेलं असतानासुद्धा मग जर तुम्ही इथनं मागच्या मिटिंगला किती मिटिंगला आला बरं, मिटिंगलासुद्धा आलं तर पाहुण्यासारखं उभं राहायचं आणि पाहुण्यासारखंच बाहेर गपचूप निघून जायचं। म्हणजे जाणाऱ्यांनी आता कारणं शोधू नये की शहराध्यक्ष असेच म्हणले आम्हाला जागा मिळाल्या नाही। अरे जागा वाटप आज पहिल्या दिवशी फॉर्म भरायचा, जागा वाटप झालं नाही, आघाड्या चालू आहेत। बरं असं होऊ शकतं का? हे पॉसिबल आहे का? ज्या संजय भोसलेंच्या प्रभागामध्ये 3 नगरसेवक हे शिवसेनेचे होते, मग त्या ठिकाणी जागा घेणार नाही असं कसं होऊ शकतं? तोच मुद्दा मी पुढे हे करते की संजय भोसलेंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की काँग्रेसला त्या 3ही जागा येरवड्यामधल्या आहेत त्या दिल्या जात होत्या आणि तिथं सेना संपवण्याचं काम जे आहे ते केलं जात होतं, म्हणून भाजपमध्ये पक्षप्रवेश करतोय। महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्रच असं आहे की ज्या निवडून आलेल्या जागा ज्या ज्या पक्षाच्या आहेत त्या जागा त्यांना पहिल्या मिळणार। त्यामुळे आमच्या 3 नगरसेवक जर येरवड्यामध्ये होते तर 3ही जागा आम्हाला मिळणार होत्या। जरी त्यातले एक नगरसेवक काँग्रेसमध्ये पूर्वी गेले होते, पण आमची ॲडजस्टमेंट तिथे होती की ज्या नगरसेवकांच्या जागा आहेत त्या मिळणारच। येरवड्याचा अर्धा भाग 13 नंबर प्रभागामध्ये गेला आहे, तिथेही आम्हाला एक जागा मिळणार होती। हे सूत्रच आहे। नगरसेवक ज्या पक्षाचा आहे त्याला जागा द्यायची, ती जागा हिरावून काय घ्यायची ना? आम्ही त्यांची जागा मागितली होती ना त्यांनी आमची जागा मागितली होती। हे त्यांना माहिती होतं की जागा मिळते। मी स्वतः त्यांच्याशी चर्चा केली होती, काय होतंय म्हणलं आपल्याला आपली जागा मिळते। पण मग असं असताना इकडून तिकडे उडी मारण्याची गरज काय आणि त्याचं सगळं खापर हे काँग्रेसवरती किंवा तुमच्यावरती फोडण्याचं कारण काय? कसं आहे, 15 वर्षापासून नगरसेवक शिवसेनेच्या माध्यमातून होते। जर कामं जनतेची केली असतील तर भीती वाटायची गरज नाही। उमेदवारी मिळणारच होती, त्यांना खात्री होती। परवा दिवशी ते आमच्याकडे आले होते, मुलाखत दिली त्यांनी, दिली त्यांच्या पत्नी आहेत त्यांनी पण मुलाखत दिली। संजय भोसलेंनी इतर आमच्या इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, तिथे पण आमचं बोलणं झालं की महाविकास आघाडीवर बोलणं चालू आहे, दोन्हीकडे जागा मिळणार आहेत। त्यांना पण जागा हवी होती आणि त्यांच्या सुविद्य पत्नींनाही जागा 13 नंबरमध्ये हवी होती। दोन्ही विषय बोलणं झालं होतं, दोन्हीकडे जागा सुटत होत्या आणि सुटल्या पण आहेत। त्याचं कारण असं आहे की सूत्रच तसं आहे ना की विद्यमान जागा त्या पक्षाला द्यायच्याच, ते नगरसेवक आपल्या पक्षात घ्यायचे नाहीत, म्हणून आम्ही दोघांचे नगरसेवक एकमेकांनी कधी घेतले नाहीत। हे सगळं ठरलेलं असताना, त्यांना माहिती असताना सुद्धा आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। हिंदुत्वाचं कारण एक पुढं केलं जातं आहे की ज्या काँग्रेससोबत आम्ही कधी काम केलं नाही, आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळला, पण काँग्रेसनं महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही, म्हणून आम्ही इकडे येतोय। मुळामध्ये हिंदुत्व मला वाटतं त्यांना काल किंवा आज जाणवलं असेल की आपण हिंदुत्वाच्यामध्ये काम करत नाही। गेले 2.5 वर्ष आमच्याबरोबर काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, त्यावेळेस यांना हिंदुत्व आठवलं नाही। मला तर वाटतं यांनी यांच्या वॉर्डामध्ये कामं केलीत का नाही केली इथपासून सुरुवात आहे। आणि जर म्हणसाल तुम्ही सुतार असतील किंवा भोसले असतील 3-3 वेळा नगरसेवक झाले हो, तेव्हा यांना हिंदुत्व आठवलं नाही का?
आपण ज्या वेळेस एखाद्या वॉर्डात काम करत नसू तेव्हा ही कारणं शोधायचं कारण चाललेलं आहे. आणि मुळामध्ये भारतीय जनता पार्टीनं यांना घेतलं आहे. आता तिथल्या कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलाव्यात का आम्ही त्यांना नेऊन द्याव्यात असा प्रश्न पडलेला आहे. कारण सतरंज्या उचलण्याचं काम आता कोथरूडमधल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी करावं. जे लोकसभेला तुमच्या विरोधात आम्ही लढलो आहे त्यांनाच आता मांडवी घेताय तुम्ही. ह्याच्यावरूनच कळतं आहे की ह्यांची नीतिमत्ता काय आणि भारतीय जनता पार्टीची नीतिमत्ता काय. जो मिळेल तो आपल्या ताब्यात घ्यायचा हीच त्यांची नीतिमत्ता आहे आज. दादा, मी तुम्हाला परत एक प्रश्न विचारते की आता ही एवढी बरेच लोक जे आहेत ते तुमचे जवळपास सगळे तिकडे गेलेले आहेत. तुमच्यावरती प्रमुख जबाबदारी आहेत ह्या 2 शहराध्यक्षांबरोबर. आता तुम्ही तुमच्याकडे चेहरे कोण आहेत? नवीन चेहरे भरपूर आहेत ना. अगदी संजय भोसले किंवा पृथ्वीराज सुतार म्हणजे शिवसेना नाही ना. आणि एक लक्षात घ्या, मला तर वाटतं की संजय भोसलेंनी कमीत कमी एवढं तरी बोलू नये की काँग्रेस आल्यामुळं आम्ही पक्ष सोडतो आहे. अरे पहिलं त्यांचंच म्हणणं आहे, मला कॉल आहेत, माझे कॉल रेकॉर्ड काढले ना तर कळल की संजय भोसलेंचा आग्रह होता की काँग्रेस इकडं आली, काँग्रेसबरोबर युती करा, काँग्रेससोबत बोला. हे स्वतः संजय भोसले माझ्या संगसुद्धा बोललेत. सकाळी आज फोन झाला आहे माझा. आणि तुम्ही जर असे टाईम देणार नसाल, नाही 12 वाजेपर्यंत सांगायला हवा, नाही तर आम्ही मग निर्णय घेणार. अरे निर्णय घेणे एक अगोदर ठरलेलं असतं. हे आत्ता नाही झालेलं. ज्या दिवशी प्रभाग रचना तोडण्यात आल्या ना, आणि ह्या लोकांच्या यांच्या पहिले प्रभाग रचना तोडण्याच्या अगोदर हे लोक कमजोर आहेत. पाहिलं की प्रभागामध्ये कमजोर कोण आहे. आज माझा प्रभाग पुणे शहरामधला सगळ्यात मोठा प्रभाग केला. पण मी अजूनही सांगतो की त्या प्रभागामध्ये कुणीही येऊ द्या, काही पण करू द्या, वसंत मोरे हा शिवसेनेचा नगरसेवक आणि वसंत मोरेचा पोरगा 40मधला शिवसेनेचा नगरसेवक या महानगरपालिकेत असणार 100%. आम्हाला कामाची भीती नाही वाटत. आम्ही काम करतो 24 तास काम. 15-15 वर्ष तुम्ही कामं करता, 15-15 वर्ष संघटनेच्या नावावरती निवडून येता, गटनेते होता, स्टँडिंग कमिट्या घेता, आणि मग तुम्ही असं काय एवढं काय घाबरण्याचं कारण आहे? अरे भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, मी तर ज्या पक्षामध्ये होतो 15 वर्ष तर विरोधातच होतो. संघर्षाची भूमिका अख्ख्या शहरात होती आणि आतासुद्धा तेच वाटायला येते. त्यामुळं मला तर काही नवीन नाही आहे या गोष्टी. पण मला असं वाटतं की उलट नवीन चेहऱ्यांना मला संधी देता येईल. आमच्या दोन्ही शहराध्यक्षांना संधी देता येईल नवीन चेहऱ्यांना. आणि नावं ठेवणं हे सोपं असतं. मला वाटतं की आत्तापर्यंत दोन्ही शहराध्यक्ष सांगतील, आमच्या जेवढ्या मिटिंगा झाल्या प्रत्येक मिटिंगला मी हजर आहे. दोन्ही नगरसेवक म्हणून हजर आहेत का आजपर्यंत? कुठले? फक्त ज्या दिवशी साहेब आले त्या दिवशी पण यांना हे आजारी पडत होते. सारखे यांना थंडी ताप खोकला येत होता. हा थंडी ताप खोकला आता आजपासून भाजपचं सलाईन मिळालं या लोकांना. त्यामुळं आता चांगले तरतरीत होतील. तर आपण पाहिलं की ही लोक गेले तरी फरक पडणार नाहीत. नवीन चेहऱ्यांना संधी जी आहे ती देता येईल आणि आमच्या ताकदीवरती आम्ही पुन्हा एकदा निवडून येऊ असा विश्वास हे शिवसेनेचे 3ही पदाधिकारी व्यक्त करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिलसह अश्विनी सातोडोके, LS मराठी, पुणे.